नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्सना पाटील, संचालिका पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर। सर्वप्रथम मी सर्वांना जागतिक हृदयरोग दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते। या वर्षीच्या हृदयरोग दिनाची संकल्पनाच मुळात आहे ती म्हणजे डोंट मिस अ बीट, म्हणजेच हृदयाचे ठोके हे चुकवू नका। म्हणजेच प्रत्येक वेळी हृदयविकार होताना शरीर हे आपल्याला नेहमी छोटी छोटी लक्षणे दाखवतच असतं। ही लक्षणं दुर्लक्षून चालणार नाही। त्यामुळे ही लक्षणं वेळीच ओळखून वेळच्या वेळी तपासण्या करून काही जीवनशैलीतले बदल असतील किंवा काही प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीचा उपयोग करून आपण बऱ्याचदा आपलं हृदय हे निरोगी ठेवू शकतो। जसं तुझं आहे तुझं पाशी, म्हणजेच आपण आपल्या शरीराची स्वतःच्या हृदयाची काळजी घेणं हे सर्वस्वी प्रत्येक व्यक्तीच्या हातामधली गोष्ट असल्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छिते की येणाऱ्या काही काळामध्ये हे धकाधकीचं जीवन जे सुरू आहे त्यातल्या त्यात तरुण मंडळी एस्पेशली वयाच्या साधारण 35 ते 45 वयोगटातले बरेचसे तरुण आजकाल हृदयविकाराने ग्रस्त होताना दिसत आहे। त्याला कारणीभूत घटकही तसेच आहेत, जसं रेसवालं लाईफ किंवा पळपळ धावपळ किंवा या सगळ्यातनं येणारा मानसिक ताणतणाव, त्याच्यामुळे हे तणाव रिलीज करण्यासाठी येणारी व्यसनाधीनता असो किंवा त्याच्यामधून जे काही आपण जे आहार घेतोय त्यातले बरेचसे न्यूट्रिशियस घटक कमी पडतात, प्रदूषण हे एक त्याला कारणीभूत घटक आहे। किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट की जी दुर्लक्षून चालणार नाहीये ती म्हणजे अनुवंशिकता। ह्या बऱ्याच गोष्टीचा विचार जेव्हा येतो आणि ह्या बाबतीत आपण तितकेसे अवेअर नसल्यामुळे हा अवेअरनेस या जागतिक हृदयरोग दिनाच्या निमित्तानं निर्माण करणं ही एक काळाची गरज आहे किंवा एक डॉक्टर म्हणून एक नैतिकता माझी आहे। म्हणून मी सर्वांना सांगू इच्छिते की आपण आपल्या आहारशैलीतले बदल किंवा काही नियमित व्यायाम करणं, मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करणं, व्यसनांपासून लांब राहणं, ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात तर आपणही निरोगी आयुष्य जगू शकतो। थँक्यू सो मच।